दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे अशा सुंदर अशा नारायणपूर विद्यालयातील सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्यानं चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानंही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं बरं का, टेंगुळेल. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येकजण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. बऱ्याच वेळेला मुलांना असं वाटतं, अरे आम्ही खेडेगावचे, आम्ही गरिबाचे, मी कमी हुशार, माझं कसं होणार? मुलांनो, गरिबाचा आणि कमी हुशार असलेला मुलगाच जीवनामध्ये मोठा होऊ शकतो. तुमच्या माहितीसाठी एक वाक्य सांगतो. कोणताही श्रीमंत माणूस सुखी वा ज्ञानी होऊ शकत नाही. कोणताही श्रीमंत माणूस सुखी वा ज्ञानी होऊ शकत नाही, परंतु कोणताही गरीब विद्यार्थी सुखी आणि ज्ञानी होऊ शकतो, श्रीमंत होऊ शकतो. तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. मला सांगा, तुमच्यातलं मोठं कोणाकोणाला व्हायचं? पहिले हात वर करा. सगळे जागेत? ठीक आहे, खाली हात करा. काहींना नाही व्हायचं, काय अडचण नाही, नका हो. तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो, एक तर शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. तुम्हाला पहिलीला एक गोष्ट होती, 2 लहान प्राण्यांची शर्यत लागायची आणि त्यामध्ये कोण जिंकायचं? ससा चपळ होता तरी कासव का जिंकलं? याचं कारण ते थांबलं नाही, झोपलं नाही, त्याला आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? थांबायचं नाही, आळस करायचं नाही किंवा झोपायचं नाही. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क रोजच्या रोज केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. तुम्ही प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तानसुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि चीनचा सैनिक येईल आणि म्हणाले, बाळ्या नाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून लेफ्टनंट होऊ नकोस, कॅप्टन होऊ नकोस, म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त काय दुश्मन आहेत आणि ते तुमच्या आतमध्ये आहेत. कोणते दुश्मन आहेत ते? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? नाही अभ्यास केला तर काय सर थोडंसं रागवतील. मुलांनो, सरांचं काय बिघडायचं नसतं. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुमच्या आतला शत्रू पहिला बाहेर काढा आणि तुमचे काही जानी दुश्मन आहेत. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मोबाईल, TV, DJ, पाटलांचा बैलगाडा याच्या मागं पळू नका. कारण सगळ्यात मोठी सर सामाजिक प्रदूषण झालं आहे. प्रत्येक गावामध्ये 10% मुलांची लग्न होत नाहीत. माहिती आहे ना? प्रत्येक गावामध्ये 10% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती कोणत्या होत नाहीत माहिती आहे? जे आता अभ्यासात टंगळमंगळ करतात, सरांचं ऐकत नाहीत, बापाचं ऐकत नाहीत, उलटं बोलतात, करिअर घडवत नाहीत आणि मध्येच शाळा सोडतात, मध्येच करिअर खराब करतात. अशा मुलांची लग्न होत नाहीत. ही सामाजिक समस्या आहे. म्हणून तुम्हाला 25 वर्षानंतर वाटेल लग्न करावा. तुम्हाला लग्न करायचे असेल तर चांगलं शिका, करिअर करा, काहीतरी चांगलं बना, मग आपोआप सगळं काय ठीक होईल. जगातली सगळी सुखं तुम्हाला मिळणार आहेत. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. तुम्ही पुरंदरच्या पायथ्याशी आहात. तुम्हाला मोरारबाजीचा युद्ध माहिती आहे ना? मोरारबाजी त्याचं शिर तुटलं तरी 350 दुश्मनांना कापूनच मेला. माहिती आहे ना? नाही माहिती तुम्हाला इतिहास? मला सांगा, तुम्हाला तुमच्या आजोबाची नावं माहिती आहेत? काय आहे तुझ्या आजोबाचं नाव? आजोबाचं कुणाला माहिती आहे? हां, आजोबाचं एक जणाला माहिती आहे. आपल्याला आपल्या आजोबांची नावं माहीत नसतात, पण यांची 11, 20, 11, 12 पिढ्या गेल्या, यांची नावं आपल्याला काय आठवतात? तुमच्या आजोबाचा तुम्ही काहीच म्हणला नाही.
पण मी जर तुम्हाला म्हणलं राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, मग तुम्ही का आत्ता जय म्हणला? तुमच्या आजोबाला का नाही जय म्हणला? त्यांचा जय जयकार का होतो? तर ते रयतेसाठी, समाजासाठी, दुसऱ्यासाठी जगले. दुसऱ्यासाठी जगला तो जगला आणि स्वतःसाठी जगला तो मेला. माणसाच्या जन्माला आलो, लाल रक्ताचं ऋण फेडावं, काहीतरी देऊन जगावं आणि काहीतरी ठेवून मरावं, म्हणून त्यांची आपण आत्ता नावं घेतो. मला सांगा, छत्रपती शिवरायांचाच जय जयकार का होतो? का करता तुम्ही जय? काय कारण? छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो? त्यांच्या इतके अनेक शूर पराक्रमी राजे होऊन गेले. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण किंवा मिर्झा राजे जयसिंग, ज्यानं शिवरायांना पुरंदरच्या तहामध्ये हरवलं, हे शिवराया इतके शूर होते. मग त्यांचा कुठं जय जयकार झालेला तुम्ही ऐकला? बाकी कुणाचा जय जयकार होतोय? म्हणजे शिवाजी शूर होते, पराक्रमी होते, वीर होते म्हणून जय जयकार होत नाही. त्याला काही कारण आहेत. शिवरायांच्या नावाचा जय जयकार का होतो? मला सांगा, तुमच्या आईवडिलांची काय स्वप्न आहेत? तुमच्या आईवडिलांना फक्त वाटतं आमची बाळं शाळेत जातील, अभ्यास करतील, गृहपाठ करतील, शिकतील, शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील आणि आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. एवढी छोटी स्वप्न आहेत तुमच्या आईवडिलांची. मग तुमच्या आईवडिलांचा कोण जय जयकार करणार? पण शिवरायांचा जय जयकार का होतो? मोगलाईत आपल्या बेगम ममताच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक बादशहा शहाजहान. पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले बांधणारा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवराय. म्हणून जय जयकार होतो. मातीचं स्वप्न होतं समाजासाठी, रयतेसाठी राज्य निर्माण करावं, म्हणून जय जयकार होतो. निश्चय शूरवीर पराक्रमी होत नाही म्हणून जय जयकार होत नाही. तुम्हाला माहिती आहे, एक 13-12 वर्षाचं पोरगं बांधावर उभं होतं, 4-5 घोडेस्वार येत होते, त्याच्या हातामध्ये काठी होती. त्या 12-13 वर्षाचं पोरानं त्या 4-5 मोठ्या तगड्या घोड्यावरून येणाऱ्या स्वारांना अडवलं आणि म्हटलं, खबरदार जर झालं पुढे उडवीनं राई चिंधड्या. ऐकलं हा धडा शिवाजीच्या याच्यात? नाही ऐकलं? ते पोरगं होतं, त्यानं का अडवलं होतं? त्याचं का धाडस झालं? ते का जीवावर आपल्या उदार झालं? 4-5 सैनिकांना तलवारी असलेल्या त्यानं का अडवलं? तर त्याला असा प्रश्न पडला होता. त्यानं पारावर चर्चा ऐकली होती. तुमच्या गावात पारावर चर्चा तुम्ही बाजूला बसताना ऐकता ना, पारावर चर्चा ऐकली होती. अरे, कोणता तरी नवीन राजा आलाय. पहिले आपल्याला 200-500 रुपये पट्टी पडायची, पण चर्चा ऐकली होती का कोणता तरी नवीन राजा आलाय आणि त्यानं आपल्या शेतीची आखणी करून दिली, 7-12 पद्धत तयार केली आणि त्याच्याप्रमाणे पट्टी आपल्याला फक्त 5 रुपये 2 रुपये येते. मग एवढा 1000 पटीनं फरक कसा झाला? कोणता राजा आला? आणि मग कोणता तरी एक शाना सुरता माणूस म्हणला, अरे तो राजा म्हणजे शिवाजी राजा आहे म्हणतात. ते रयतेला कळलं आणि मग त्या मुलाला असं वाटलं, आपल्या राजाच्या राज्यावर हे 4-5 घोडेस्वार काहीतरी दगा फटका करण्यासाठी आलेत, म्हणून त्यानं अडवलं होतं. त्यानं असं ऐकलं होतं. त्यानं हेही ऐकलं चर्चेमध्ये, पहिले कोणतेही घोडेस्वार लढाईमध्ये जात असताना शेतमालातून जायचे, मालाची नासाडी करायचे किंवा शेतकऱ्यांच्या भाजीपाला फळं सगळे ओरबाडून यायचे, नुकसान करायचे, शेतकऱ्याला बर्बाद करायचे. पण ज्या वेळेला शिवाजीचं राज्य आलं त्यावेळेला त्याने आपल्या सैनिकांना सक्त हुकूम दिला होता की कोणत्याही जाताना शेताच्या बांधावरून जायचं, रस्त्यावरून जायचं, कोणत्याही शेतकऱ्याच्या मालाची नासाडी करता कामा नये. आणि हे त्या पोरानं ऐकलं होतं. अरे, आत्ता तो राजानं असा हुकूम काढला आहे का कुणाच्याही मालाची नासाडी करता कामा नये. आणि हे घोडेस्वार आमचं नासाडी करायला तर आले नाहीत ना, हे त्याला वाटलं, म्हणून त्याने अडवलं. शिवाजीच्या पहिल्या काळामध्ये राजवटी बदलायच्या, परंतु काय पाऊस आला का? चला या पुढे पुढे. शिवाजीच्या अगोदरच्या काळामध्ये राजवटी बदलायच्या किंवा
सैन्य व्हायच्या, लढाया व्हायच्या, आणि त्या लढाया करत जात असताना ते सैनिक तुम्हाला पहिलं सांगितलं शेताचा माल ओढ बनवून लिहायचे, आजूबाजूच्या सगळ्यांकडून धान्य वगैरे वसूल करायचे, शेतमालाची नुकसानी करायचे, भाजी फळं केळी सगळं घेऊन जायचे. आणि त्यावेळेला ज्यावेळेस शिवरायांचं राज्य आलं त्या शिवरायांनी आपल्या सैनिकांना सक्त हुकूम केला की कुणा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. आणि हे त्या मुलांना ऐकलं होतं. मग त्याला असं वाटलं का हे नासाडी करणार आहेत का काय, म्हणून त्या मुलांना अडवण्याचं धाडस केलं. म्हणून छत्रपती शिवरायांचा जय जयकार होतो. शेतकऱ्यांना जाणणारा, शेतकऱ्याची व्यथा जाणणारा, समाजाची व्यथा जाणणारा. आणि शिवाजी काही स्वतःसाठी राज्य नव्हतं, शिवाजीचं राज्य त्यांनी समाजासाठी, रयतेसाठी. रयतेवर आक्रमणं व्हायची, आपल्या रयतेला लुटलं जायचं, अन्याय व्हायचा, अत्याचार व्हायचा, आपल्या लेकी बाळींची इज्जत घेतली जायची. तुम्हाला माहिती आहे 1983 साली, 1983ला कोणी होतं का तुमच्यातलं? 1983 साली भिवंडीला दंगल झाली. भिवंडीला दंगल झाल्यावर एक मुलगी, मुसलमान समाजाची मुलगी, अगदी सुंदर होती, नाकासमोर बघून चालायची, कोणाकडे बघायची नाही, परंतु 10-15 पोरं, सगळ्या जाती जमातीची पोरं तिला खेळायची, पण ती कोणाकडे डोकूनही बघायची नाही, सरळ रेषेमध्ये चालायची. कारण ती मुलगी शीलवान होती, गुणवान होती, पवित्र होती, आणि तिला करिअर करायचं होतं, धावपट्टू होती ती. तिला धावपट्टू बनायचं होतं. पी.टी. उषाचं चरित्र तिने वाचलं होतं. मुस्लिम समाजाची मुलगी ज्या वेळेला दंगल झाली ती कुणाला भाव देत नव्हती. म्हणल्यावर दंगलीमध्ये काय होतं माहिती आहे? दंगल कोण करतात? तुम्ही आम्ही करतो का? दंगल कोणीतरी मोठा दोन्ही बाजूचा एखादा नेता असतो आणि तो आपल्या टुकार गँगला हुकाम देतो, जा तुम्हाला खायला प्यायला चालतो, दगड फेका. भिवंडीला दंगल झाली. दंगलीतून ह्या बाजूला मुस्लिम समाजाची लोक दगड फेकत होती, त्या बाजूला हिंदू समाजाची लोक दगड फेकत होती. त्यावेळेला आमच्यासारखा एखादा पत्रकार जीवाच्या आकांतानं दंगलीत घुसावत लागतं बातमी मिळवण्यासाठी. आम्ही एका बाजूच्या कडच्या मुस्लिम समाजाच्या एका तरुणाला विचारलं, का रे ही दंगल कशावरून झाली, नेमकं काय भानगड आहे, काय कारण आहे? तो म्हणला मेरे को नहीं मालूम, बडे मियाँ बोला इसीलिए मारा पत्थर. म्हणजे त्याला माहीत नव्हतं दंगल काय करायचे, कारण काय माहीत नव्हतं, कशासाठी. मग पलीकडल्या बाजूला मी पलीकडून गेलो, तो पत्रकार गेला, त्यानं त्या हिंदू समाजाच्या मुलाला विचारलं, अरे काय झालं आहे, कशावरून वाद आहे, का दंगल भडकली? त्यावेळेला म्हणला मला काय माहीत नाही, मला फक्त सांगितलं त्या बॉसनी दगडी मार. मग दंगल होण्यासाठी बॉस हुकूम देतो, आपले टुकार पोरं त्याच्यामध्ये गुंततात, बॉप निसटून जातो, पोरं पकडली जातात, करिअर खराब होतं, पोलीस केस होते, अख्खं लाईफ बर्बाद होतं. म्हणून कोणत्याही पुढाऱ्याचं वाईट काम आयुष्यामध्ये ऐकू नका. कोणताही पुढारी सांगेल चला धाब्यावर जेवायला, तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो, परंतु मी तुम्हाला सांगितलं तुमचे काही जाणी दुश्मन आहेत. आणि ते कोणते? मोबाईल, टी व्ही, DJ, हेडफोन, किंवा एखाद्या पुढाऱ्याबरोबर निवडणुकीच्या वेळेला धाब्यावर गेलात, एखाद्या नादान पुढाऱ्याच्या घरच्या वरातीमध्ये तुम्ही नाचायला गेलात, तर तुमच्या आईवडिलांना घडवायला तुम्हाला बालपणापासून तुमची घाण उष्टी खरकटी काढावं लागतात. बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेजपर्यंत घडवायला तुम्हाला 20 वर्ष आईवडिलांना लागतात. तेच तुम्ही एखाद्या नादान पुढाऱ्याच्या वरातीमध्ये गेलात तर एका दिवसात बिघडू शकता. म्हणून आयुष्यामध्ये माझं तुम्ही ऐकताय ना, ऐकताय म्हणजे तुम्ही ऐकताय कानानं, पण नळी फुंकली सोनारी इकडून तिकडे ऐकताय म्हणजे तुम्ही ऐका. कोणत्याही पुढाऱ्याच्या वरातीमध्ये जाऊ नका. 90% पोरं आपली वरातीमध्ये आणि पुढाऱ्याच्या नादानं बिघडली आणि 10% मुलांची लग्नच झाली नाही. मी एका वधूवर सूचक केंद्राचा सदस्य आहे. मी तुम्हाला जाग करायला आलो आहे. आत्ता करिअर करा, जीव लावून करिअर करा, हीच वेळ आहे. आणि मी तुम्हाला हरिपाठाचं पुस्तक देणार आहे. जो 2 अभंग पाठ करील, जो मुलगा 2 अभंग पाठ करील मुलगी, त्याला हरिपाठ सगळ्यांच्या घरी आहे ना. पण माझ्या हरिपाठात एका पानावर असं लिहिलं आहे, हरिपाठ मुलांनीच का वाचायचा. तर मला सांगा ह्या नारायणपूरमध्ये एवढं महत्त्व का निर्माण झालं? काहीतरी देवाचं सामर्थ्य आहे ना. त्या नारायणपूरमध्ये मी 92 येतो आणि 92 येताना मी पाहिले माझ्या गावची जी बेवडी गटरात पडायची, गोवा गुटखा खाऊन इकडं तिकडं पडायची, ती तिथं येऊन भजन करतात. एवढं सामर्थ्य देवामध्ये असतं. म्हणून अभंग 2 अभंग आयुष्यामध्ये पाठ कराल का? अभंगाचा अर्थ बघा, शिक्षणाची फोड केल्यावर काय होतं? शिक्षण क्षणाक्षणाला शिकायचं, त्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे. तसं अभंग आयुष्यामध्ये ज्याचे 1-2 अभंग पाठ असतील, जरा ताट बस रे बाळा, जरा ताट बसा. कारण येत्या 1 तासामध्ये
येत्या 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. म्हणजे हे बॅटरी चार्जिंग करायसाठी सांगितलं. म्हणून ताहाट बसा, जो ताहाट बसेल त्याची बॅटरी चार्जिंग होईल, आणि जो वाकून बसेल, लक्ष देणार नाही. तुमचं लक्ष काय आहे सध्या? लक्ष DJ, ऑर्केस्ट्रा, काय आहे लक्ष तुमचं लक्ष आहे शिक्षण. मित्रांनो, शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो, एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि शिक्षणाची संधी आयुष्यात एकदाच मिळते. कारण कोणतीही बहुमजली, तुम्ही बिल्डिंग पाहिले का? उंच किती मजली असतात? 10 मजली, 12 मजली, 15 मजली. कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. आणि 10वीपर्यंत शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे. तो पक्का करण्यासाठी एका क्षणाचा उपयोग करा. हरिपाठामध्ये 38 नंबरला अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं. पाठ आहे का कुणाचा? काय अर्थ होतो याचा? काय अर्थ होतो बाळा पैलवान? मागून 3 नंबर. अवघाची संसार सुखाचा करीनं, याचा अर्थ काय होतो? अवघाची संसार म्हणजे कुणाचा म्हटले? तुझं पप्पा, मम्मी, गुड्डी आणि तू, चौघांचा म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे एका अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. अवघाची संसार म्हणजे जगाचा संसार, विश्वाचा संसार मोठा केला असं म्हटलंय. मी म्हणतो जाऊ द्या, तो हा अभंग जर तुम्ही पाठ केला आणि जगाचा संसार नाही कळला, तुमचा स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे, एवढं कळलं तरी फार झालं. आणि दुसरा अभंग आहे हरिपाठाच्या बाहेरचा आहे, सावता महाराजांचा अभंग. माहिती आहे का तुम्हाला? कांदामुळा भाजी माहिती आहे ना? कांदामुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हारी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापली पंढरी. सावता म्हणे केला मला, विठ्ठल देखीला म्या डोळा, विठ्ठल पायी गोविला गळा. काय अभंगाचा अर्थ होतो या? सावता महाराजांचं आरणाई गाव आहे, पंढरपूरपासून सोलापूर रोडच्या ह्या बाजूला आहे. परंतु सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाही. त्यांनी आपला देव कशात पाहिला? कांदामुळा भाजी. म्हणजे पिकवायचं कसं चांगलं, आणि ते पिकवता ते देवाचं नाव घ्यायचं आहे. जे देवाचं नाव, देवाचं भजन करायचं आहे, कामामध्ये काम, विठोबाचं नाव ते घ्यायचे. आणि मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, देव त्यांना भेटायला आला, एवढी ताकद त्या नामामध्ये असते. तो एक अभंग पाठ करा आणि त्या अभंगाचा अर्थ काय होतो? कांदामुळा भाजी, अवघी विठाई भाजी. विठाई म्हणजे देव, देव म्हणजे काय? तुमच्या कामाचं देव आहे. तुमचं कर्म जे आहे, कर्म शिक्षकांना जे काम आलं आहे ते प्रामाणिकपणे करणं, याच्यात त्यांचा देव आहे. आणि तुमचा देव सध्या कशामध्ये आहे? तुमचं काय कर्म आहे सध्या? DJ डान्स. काय कर्म आहे? अभ्यास. मग तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करणं, याच्यातच तुमचा देव आहे. देव कुठं लांब नाही. देवांची संख्या किती कोटी आहे? 33 कोटी आहे. 33 देवांची नाव सांग मला पटकन, चल तुला बक्षीस देतो. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारची अशी काहीतरी संकल्पना असावी. पण आजही आपल्या देशामध्ये फक्त भारतामध्ये 33 कोटी देव आहेत. माहीत आहे का तुला? नाही माहीत आहे तुला? काकेच कळताना गावाला वळसा म्हणून माहीत आहे तुला? माहीत नाही? आपल्या देशाची लोकसंख्या किती कोटी आहे? 140 कोटीच्या पुढं लोकसंख्या पोचत असताना त्यापैकी बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंत जे विद्यार्थी आहेत ना, त्यांची सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भेळ वृत्तीचे तुम्ही विद्यार्थी आहात ना, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देवपण टिकवण्यासाठी, जागवण्यासाठी, जगवण्यासाठी आमच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे माझा छोटासा प्रयत्न आहे. मग फक्त 2 अभंग पाठ करा जीवनामध्ये. कधी जीवनभंग होणार नाही. बॉन्डवर लिहून देतो, फक्त 2 चरणाप्रमाणे. सावता महाराजांनी काय सांगितलं? आपल्या कर्माचं देव आहे. तुम्ही जर मनापासून अभ्यास केला आणि अवघाची संसार सुखाचा करीनं, हे तुम्हाला कळलं, आपला संसार सुखाचा करायचा आहे, आयुष्यात तुमच्यातला कुणीच मागं राहणार नाही. बरं, दुसरा प्रश्न असा असतो, बऱ्याचदा वाटतं रे आम्ही गरिबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही लहान घरात जन्मलो, आम्ही खेडेगावात जन्मलो, मी लुकडा, मी काळा, मी मुंगळा, मी जाडा, मी कसा मोठा होणार? लुकडा आहे मोठा होणार,
काळाही मोठा होणार आणि अडकुळाही मोठा होणार, प्रत्येकजण मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या घरात जन्माला याच्यावर काही नसतं, तुमचा कलर देवाने कसा दिला आहे याच्यावर काही नसतं, ते आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. मला सांगा भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय? त्या कोणत्या समाजात जन्मल्या? त्यांचा कलर किती गोरा आहे? गोरा आहे का? मग कलरवर काय नसतं, कोणत्या जाती जन्माला याच्यावर काय नसतं, तुम्ही करता काय. म्हणजे तुमचं जे कर्म आहे ना, तुम्ही अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवून जिद्दीनं महत्त्वाकांक्षेनं कसं मोठं होत आहे त्याच्यावर सगळं आहे. परत तेही जाऊ द्या. तुम्हाला एक पात्र माहिती आहे का? अमिताभ बच्चन रोज टी व्ही दिसतो, पण मित्रांनो आकाशवाणीमध्ये केंद्रामध्ये तो इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला, धाडाभाडा आवाज, त्याला घेतलंच नाही. मग त्याने ठरवलं हिरो बनायचं, तिकडे इंटरव्ह्यू द्यायला गेला, तिकडेही त्याला घेतलं नाही. एवढा काटकोळा उंच आणि जाडा आवाज कोणी घेतला नाही. परंतु त्यानं जिद्द सोडली नाही. त्यानं जिद्द सोडली नाही. त्याला हिरो बनायचं होतं, गायक बनायचं होतं, काहीतरी बनायचं होतं. मग त्यानं त्या जो पिक्चर सिनेमा डायरेक्टर असतात ना, निर्मात्याच्या घरी नोकरी केली, त्याचे पडदे वळायला गेला, त्याच्या घरी जी सांगेल ती कामं केली. 2 वर्ष त्यानं असिस्टंट हेल्पर म्हणून कामं केली, जी पडेल ती कामं केली. आणि एकदा काय झालं, त्याचं नशीब उजळलं. तो त्याचं जसं ॲक्टिंग करायचे तसा तो स्वगत प्रयत्न करायचा. एका डायरेक्टरनं ऐकलं होतं तो अगदी परफेक्ट आहे, पण त्याची उंची आवाज सूट होत नव्हता. पण एकदा नेमकं त्याचं नशीब जागं झालं. एका दिवशी सहनायक असतो, जंजीर पिक्चर पाहिलं? जंजीर पिक्चरमध्ये नायक आणि सहनायक आहे. त्या दिवशी नेमका आला नाही. आणि नेमका आला नाही म्हटल्यावर अरे आता अख्खा सेट लावला आहे, आपलं लाखोचं नुकसान होईल, आपला दिवस वाया जाईल, काय करायचं. मग त्या एका असिस्टंट डायरेक्टरला माहीत होतं. त्याने म्हणले अरे हा पोरगा बऱ्याच दिवस आला आहे आणि हा मला वाटतं करू शकाल. आणि पहिली संधी दिली त्याला, पहिली संधी दिली मित्रांनो. आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलं. आज 85 वर्ष झालं आहे, रोज तुम्हाला टी व्हीवर दिसतो. हार मानली नाही त्याने. 2 वर्ष 3 वर्ष माणूस एकदम मोठा होत नाही, स्टेपनं मोठा होतो. मोठमोठी स्वप्न बघा तुम्ही, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे, शिकून सवरून. मोठमोठी स्वप्न बघा. तुम्हाला स्वप्न पडतात का नाही पडत? कधी पडतात? दिवसा? मोठ्याने जरा पटकन बोला, नाही तर मग तुम्हाला लई टाईम लागेल. रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवतात का? आठवत नाही. आपण डोक्याला ताण द्यायचा प्रयत्न करतो. एका कॉलेजच्या मुलीला स्वप्न पडलं का मला एका देशाचा राजकुमार न्यायला आला आहे, पण तिला हेच आठवत नाही, ती कुठंतरी शोधते त्याला. रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाही, पुरी कशी होणार? मग तुम्ही स्वप्न बघा, दररोज स्वप्न बघा. झोपेत नको, जागेपणी बघा. जागेत ना सगळे जिवंतपणी बघा. सगळे जिवंत आहेत ना? जागेपणी जिवंतपणी मोठमोठी स्वप्न बघा. जरा तहाड बसा आणि अर्धा मिनिट स्वप्न बघा. अर्धा मिनिटामध्ये मला सैरपा तैनसिंगप्रमाणे एव्हरेस्ट सर करायचं आहे, कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवीर म्हणायचं आहे, मला द्रौपदी मुर्मूप्रमाणे, प्रतिभाताई पाटीलप्रमाणे राष्ट्रपती व्हायचं आहे, मला APJ अब्दुल कलामप्रमाणे राष्ट्रपती व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, तहसीलदार व्हायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे, काहीतरी मोठा आणि चांगला माणूस व्हायचा आहे. तुम्ही जर स्वप्न बघितलं ना राष्ट्रपती व्हायचं, मी म्हणतो राष्ट्रपती राहू द्या दूर, तुम्ही पती झाला ना, पती होण्यासाठी सुद्धा शिकावं लागणार. पती झाण्यासाठी सुद्धा तुम्हाला शिकावं लागणार. राष्ट्रपती फार लांब राहिलं. मोठमोठी स्वप्न बघा. तुम्ही जर कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तर कुठंतरी तहसीलदार व्हाल. तुम्ही जर सैरपा तैनसिंगप्रमाणे एव्हरेस्ट सर करायचं ठरलं तर कुठंतरी पुरंदरच्या किल्ल्यापर्यंत पोचाल. मोठमोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. आणि स्वप्न फक्त शिकून आणि सवरूनच पूर्ण होतात. दुसरा कोणताही मार्ग नाही, शॉर्टकट नाही. त्याला कठोर परिश्रम, जिद्द, महत्त्वाकांक्षा ठेवा. आपले आईवडील आपल्यासाठी घाम घालतात आणि त्यांची स्वप्न एवढीच आहेत का तुम्ही शिकून सवरून मोठं व्हावं. एका शाळेत मी असं सांगितलं स्वप्न मोठी बघा. मी त्या शाळेत सांगितलं स्टेप बाय स्टेप स्वप्न बघा. ज्याच्याकडे सायकल आहे ना, सायकल नाही त्याने सायकल घ्यायचं स्वप्न बघा. सायकल नाही त्या सायकल आहे त्याने मोटरसायकलचं बघा. मोटरसायकलवाल्याने कारचं बघा. असं सांगितलं. पण एका मुलाने डोकं चालवलं, ते 11वी 12वीला होतं. ते म्हटला आपण डायरेक्ट जंप घेऊ, आपल्याकडं सायकल नाही ना, पण आपण डायरेक्ट मोटरसायकल घेऊ, 8-10 हजाराला सायकल मिळते.
मग त्या किमतीत आपण सेकंड हँड मोटरसायकल घेऊ म्हणजे आपलं स्वप्न एकदम जम घेतलं. एकदम कोणी मोठा होतो का? मग ते फिरलं गावात 4-6 गॅरेज होते, गॅरेजला फिरलं, सगळ्या गाड्या चालू होईनीत. 10,000ला गाडी मिळत होती पण त्या गाड्या चालू होत नव्हता. पोरगं दिवसभर फिरून दमलं, घरी येऊन झोपलं आणि जे जाम झोपलं दमल्यामुळं. आणि पहाटे काय झालं नेमकं ते गोधडीमध्ये ते लाथा मारायला लागलं. लाथा मारून मारून त्यांनी अख्खी गोधडी फाडली. बाप म्हणला अरे काय झालं, काय बाळ्या, काय रे, का गोधडी फाडली, काय करतोय? तो म्हणला काय नाही पप्पा, माझी मोटारसायकल चालूच होत नाही. मग स्वप्न बघा, जे रिजनेबल बघा. तुम्ही डायरेक्ट कलेक्टर नाही, तुम्ही आत्ता स्वप्न किंवा तहसीलदार झाला किंवा तुम्ही पोलीस जरी झाला तरी परीक्षा देऊन PSI होऊ शकता. स्टेप बाय स्टेप स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण. तुम्हाला PT उषा माहिती आहे? PT उषा नाव ऐकलं आहे का? कोण होती? हिरोईन होती का? कोणत्या समाजात जन्मली होती? आदिवासी समाजातील तामिळनाडूतली मुलगी, बरोबर. आणि ती काय एकदम धावपटू झाली का? अहो 2 वर्ष सतत 2 वर्ष त्या मुलीचं पदक फक्त 9 सेकंदावरनं उकत होतं. किती सेकंदावरनं? पण कसं करायचं? आईवडील प्रॅक्टिस करायचे इथून भिवरीपासून 5 किलोमीटर आणि त्या गावापासून, त्यांच्या गावाचं नाव वेगळं होतं, तामिळपट्टणम काय नाव असतात, त्या गावापासून त्या गावापर्यंत ती प्रॅक्टिस करायची. त्या गावाला गेली का परत मागं फिरायची. रोज 10 किलोमीटर रनिंग करायची तरी 9 सेकंद तुटत नव्हते. मग काय झालं असेल? का तुटले असतील? एक दिवस काय झालं, ती त्या गावापर्यंत गेली, त्या गावामध्ये पोहोचली आणि त्या गावामध्ये एकदा 10-15 कुत्र्यांची कळवण चालली होती. आणि कुत्र्यांची कळवण म्हणल्यावर एक कुत्रं तिच्या बाजूला पळावलं, बाकी कुत्री त्या कुत्र्याच्या मागं पळाली. तिला वाटलं मला चावत्यात किंवा काय, आणि मग ती उषा अशी चिंगाट पळाली, टांगाट पळाली, बुंगाट पळाली. 15 सेकंद तोडले. 9 सेकंद सोडा, किती तोडले? 15 सेकंद. मग का तोडले? जीवाच्या आकांतानं. मग तुम्हाला मोठं शर्यत जिंकायचे ना जीवनाचं. आणि दुसऱ्याच वर्षी तिला राष्ट्रीय भारताला पहिलं सुवर्णपदक तिने मिळवून दिलं. फक्त तिने परिश्रम केलं, जीवाच्या आकांतानं केलं, मनापासून केलं. म्हणून तुम्ही मनापासून अगदी जीवाच्या आकांतानं जर तुम्ही लढलात ना, तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी छत्रपतींचा आणि संतांचा इतिहास ज्ञात हवा. तुम्हाला माहिती आहे, मी मगाशी सांगत होतो 1983ला भिवंडीमध्ये दंगल झाली. ती पोरगी ती 10-15 पोरांना कोणाला भाव देत नव्हती. आणि मग दंगलीमध्ये ती पोरं तिच्या घराकडे पळाली. तिनं पाहिलं ही नंगाट गँग, चिंगाट गँग, तुकार गँग आली. तिने पाहिल्यावर ती मागल्या दरवाजामध्ये गेली आणि मागच्या दरवाजाने पळली. ती पोरं घरात घुसली आणि तिच्या मागं लागली. ती पळायला सुपर होती. 5 मिनटं तिनं ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत ती पोरं तिच्या मागं पळतायत. आणि 1 तास, 1.5 तास, 2 तास ती पोरगी पळत होती. धापा लागत होत्या, घरात डोकत होते, कोणत्या घरात घुसायचं, ह्या घरात घुसायचं, त्या गल्लीतल्या घरात घुसायचं, विचार करत होते. परंतु तिला घर सापडत नव्हतं, कोणत्या घरात घुसावं प्रश्नचिन्ह होतं. पण शेवटच्या बोळामध्ये गेली आणि एका गल्लीमध्ये घुसली. खिडकीतून डोकावल्यावर तिनं दरवाजा वाजवला. एक 20-22 वर्षाचा गबरू जवान, दाढी राखलेला, त्यानं दरवाजा उघडल्याबरोबर त्याने विचार न केला आतमध्ये घुसली आणि कॉट खाली जाऊन झोपली. ती मागं पोरं पळत आली. आता त्या जवानाला कळलं हिला काय तर धोका. आणि पोरं पाहिली, नक्की ही पोरं हिची इज्जत घ्यायला टपलेत. त्या जवानानं हेरलं आणि मग त्या पोरं आली. त्याला विचारलं अरे एक लडकी जर आई क्या, एक मुलगी इकडे आली का? आणि मग त्यानं थोडासा विचार केला आणि सांगितलं नाही आली. म्हणल्यावर ती पुढं गेली, पुढल्या गल्लीत गेली. त्यानं दरवाजा लावून घेतला. ती पोरगी खाली शिरली. आता ती एकटी पोरगी होती, हा एकटा जवान होता. परंतु काय झालं, तो जवान थोडा वेगळा होता. ती मुलगी खाली शिरली. 2 तास पळून ती मुलगी दमली होती. दमल्यावर ती मुलगी खाली 15 ते 20 मिनिटामध्ये झोपी गेली. ढाराढोर घोरायला लागली आणि हा पहारा करत बसला. ती पोरगी घोरायला लागली. हा रात्रभर जागा. 2 वेळा ती पोर आली. अरे इधरच आई थी, किधर गई? तो म्हणला क्या मालूम. आणि मग रात्रभर ती मुलगी झोपली. सकाळी पहाटे तिची झोप झाली आणि वाघिणी वाणी
खाटाच्या खालून बाहेर आली, आळ्या पिळ्या दिल्या, इकडं तिकडं पाहिलं, घड्याळात पाहिलं. अरे बापरे भैया, माफ करना, माफ करना. तो म्हणला काय माफ करना, मी रात्रभर इथं जागलो आणि तू झोपली टाराटोरी ठेवून. हां, तो म्हणला तू झोपली मला जागवलं, पण मला सांग. त्यानं त्या मुलीला प्रश्न विचारला, मला सांग ती पोरं 10-15 तुझ्या मागं लागली होती, तुझी इज्जत लुटणार होती, आणि तू माझ्या खोलीत घुसली. मी पण एकटा जवान, आणि तू एकटी खाटाखाली मला सापडली होती. मी तुझं काही करू शकत होतो, मग तुला माझी भीती नाही वाटली? यांच्यापासून इज्जत वाचवण्यासाठी तू पळाली, माझ्या खोलीत घुसली, माझी भीती नाही वाटली? त्या पोरीनं काय उत्तर दिलं असेल माहीत असेल तुम्हाला एखाद्याला? त्या पोरीनं म्हटलं नाही वाटली. का नाही वाटली? तर म्हणले मी 2 तास पळत होते, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, पलीकडल्या गल्लीत, सगळ्या गल्ल्या हिंडल्या, घरामध्ये डोकवलं, पण कोणत्या घरामध्ये मला विश्वासानं घुसावं असं वाटलं नाही. पण ह्या बारक्या गल्लीमध्ये आले आणि तुझ्या घरातल्या खिडकीमधून मी डोकावलं, आणि तुझ्या घरातल्या घराच्या भिंतीवर मी एका राजाचा फोटो पाहिला. कोणता राजा? तो छत्रपती शिवरायांचा फोटो पाहिला. आणि मला वाटलं ज्याच्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो लागला आहे त्याच्या डोक्यामध्ये छत्रपती शिवरायांचेच विचार असणार, इथं मला काही धोका नाही, म्हणून मी तुझ्या घरामध्ये घुसले आणि सुरक्षित राहिले, वाचले. त्या मुलीनं, ती मुस्लिम समाजाची मुलगी, तिनं शिवरायांचा इतिहास वाचला होता. त्याला काय माहिती मुस्लिम समाजाच्या मुलीला शिवाजी? आपल्या मुस्लिम पाकिस्तानमध्ये द शिवाजी म्हणजे शिवाजी राजा हा एक धडा आहे. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये द ग्रेट किंग शिवाजी धडा शिकवला जातो. आपल्यालाही 4थीचं अख्खं पुस्तक होतं, पण आता शिवाजी कमी कमी होत चालला आहे. आता बाहेरचा कोणीतरी अब्राहम लिंकन येतो. अब्राहम लिंकनही चांगला आहे. अब्राहम लिंकनचं एक पत्र आहे, वाचलं आहे का तुम्ही? बरंच त्याच्यावर लागलं असतं. अब्राहम लिंकन स्पष्ट सांगतो शिक्षकांना, सर माझ्या मुलाला तुम्ही असं बनवा, तो जगातल्या कोणत्याही ठिकाणी गेला तर तो सक्षम झाला पाहिजे. त्याला मारलं तरी, म्हणजे पहिले मुलांना मारा झोडा काही करा पालक सांगायचे, पण आत्ता एखाद्या मुलाला जर मारलं तर त्याचा बाप येतो, माझ्या मुलाला का मारलं? तुमच्या भल्यासाठीच मारत असतात. तर त्या मुलीनं शिवाजीचा इतिहास ऐकला होता, वाचला होता, अभ्यास केला होता, आणि त्या शिवाजीचा इतिहासात तिनं पहिलं प्रकरण वाटलं होतं, कल्याणच्या सुभेदाराची सून. माहिती आहे ना? मुल्ला महम्मदचा पराभव झाला, खजिना लुटला, आणि आपलं सैन्य खजिना घेऊन, आणि 4-5 किलोमीटर शिवरायांची छावणी होती, तिथपर्यंत आबाजी सोनदेवनं खजिना पोचवला. खजिना राजासमोर मांडला, आणि राजाला अजून म्हटला, राज तुमच्यासाठी मी एक स्पेशल नजराणा आणला आहे. राजांनी पाहिलं इकडं तिकडं, काय नजराणा? त्यांना ती सुभेदाराची सून पुढं आणली आणि समोर उभी केले. त्यावेळेला शिवाजी त्या सुने आबाजीवर खवळले, आबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अहो आम्ही त्या मोगलांप्रमाणे शत्रूंच्या स्त्रियांना लुटू लागलो, त्यांच्या इज्जतीवर घाव घालू लागलो, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला? आपल्याला स्वराज्य कशासाठी निर्माण करायचं आहे? रयतेच्या सुरक्षिततेसाठी. आबाजीवर खवळले आणि म्हटले, जा आत्ताच्या आत्ता तिला चोळी बांगडी करून आपली बहीण मानून परत करा. आबाजीनं माघार घेतली, जायला निघाला, परंतु शिवराय त्या सुभेदाराच्या सून एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, त्या सुनेचं वर्णन करत म्हणाले, अशीच असती माता आमची, अशीच असती माता आमची, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर जन्माला असतो, वदले छत्रपती. मित्रांनो, त्यानं म्हणजे त्यावेळेला शिवाजीनं दुश्मनाची सुंदर अशी सून, कारण कोणताही मुस्लिम समाजात आपली स्त्री गेली तिचं इज्जत लुटत होते, घरातून ओढून नेत होते. फक्त आमचा शिवाजी राजाच असा होता का शत्रूच्या सुद्धा स्त्रीच्या इज्जतीवर कोणी हात घालता कामा नये, हे त्याचं तत्त्व होतं. म्हणून शिवाजीचा जयकार होतो. आणि मग सांगितल्यावर आबाजी पालखीमध्ये त्या सुनेला बसवलं, आणि सुनेला बसवून मुल्ला महम्मदच्या 3-4 किलोमीटर असल्यावर तिकडं पोचवायला निघाले. मुल्ला महम्मदच्या घराकडं, वाड्याकडं, त्याच्या कल्याणला येण्यासाठी 4-5, 10-15 मावळे, आणि पालखीमध्ये तिला बसवलं, चोळी बांगडी केली, आणि बहीण मानून तिची बोळवण केली. आता आबाद मुल्ला महम्मदच्या घरामध्ये मातम मारला होता, एवढा छबिना लुटून, एवढा खजिना लुटून नेला, आपली दानादान उडाली, पराजय झाला, याचं त्याला दुःख नव्हतं. त्यापेक्षाही आपली सुंदर रूपवान गुणवान अशी सून नेली, आणि म्हणून सगळा मातम मारला होता. त्याचे भाऊ 400-500 लोक तिथं शोकमग्न झाले होते. आणि त्याच वेळेला
सगळी शोकमग्न झाली असताना त्यानं पाहिला समोरून 10-15 मावळे आणि खजिना येताना पाहिला. सगळे सावध झाले. त्यांनी पाहिले अरे मावळे आलेत. आणि मग 10-15-20 मुस्लिम समाजातल्या सैनिकांनी तलवारी उपसल्या आणि त्या मावळ्यांकडे धावत गेले. तलवारी उगरणार ते सून खाली खजिन्यातून उतरली आणि त्यांना म्हणली मत मारू नये, नका मारू त्यांना. अहो त्यांनी मला माझी आपली बहीण मानून परत केली, चोळी बांगडी करून गेली. शिवरायांसारखा कोणताही राजा होणार नाही. सगळं वर्णन ज्यावेळेला त्या सैनिकांना तिनं ऐकवलं त्यावेळेला त्या मुस्लिम समाजाच्या सैनिकाला राहवलं नाही आणि त्यांनी अत्यावेगानं घोषणा दिली, छत्रपती शिवाजी महाराज की. मुस्लिम समाजाच्या सैनिकांना घोषणा दिली. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला खोलात काही सांगणार नाही. मी तुम्हाला शाहिस्तेखानाला कसं मारलं, अफजल खानाला कसं मारलं हे काही सांगणार नाही. फक्त शिवाजीचा जे जयकार का होतो हे सांगणार आहे. शाहिस्तेखानाची बोटं तोडली, धडा होता ना. बोटं तोडल्यावर शाहिस्तेखान आपल्या रक्ताळलेल्या बोटाकडे बघत आपल्या वेदना दाबत रडवेला उभा होता. त्यावेळेला त्याची बहीण धावत आली आणि म्हणली भाईजान मेरी बेटी लापता है. त्यावेळेला शाहिस्तेखान आपल्या बोटांचं दुःख होणाऱ्या वेदना विसरला आणि बहिणीकडे पाहिलं. त्याची बहीण सांगत होते शिवाजी के आदमी उससे भगा के ले गए होंगे, देखो उसे बचाओ, मेरी बेटी लापता है. त्यावेळेला शाहिस्तेखान आपल्या वेदना विसरून आपल्या बहिणीला म्हणाला नहीं बहन, ऐसा हो ही नहीं सकता, शिवाजी ऐसा कर ही नहीं सकता. शिवाजी किसी की गर्दन छाट सकता है, किसी की उंगली काट सकता है, लेकिन किसी के बहू बेटी को हाथ भी नहीं लगा सकता. इतका विश्वास त्या शाहिस्तेखानाला म्हणजे आपल्या दुश्मनाला होता. आणि म्हणून दुश्मनसुद्धा शिवरायांचा जय जयकार करतात हे माहीत आहे. आणि अशी ही सगळी वार्ता त्यावेळेला काय व्हायचं, सगळी अशी काय घटना झाली का शाहीर असायचे आणि शाहीर हे सगळं गुणगान करून शिवरायांचे गुण गायला लागले. अरे कोणत्याही राजानं आतापर्यंत इतकी सुंदर सून पळत केली नाही. आणि मग शाहीर आपल्या ढंगात गायला लागले. 1962ला चीनचं युद्ध झालं. त्यावेळेला मी लहान होतो, 1ली-2रीत असं. त्यावेळेला आपले सैनिक मारले गेले, आपली पिछेहाट होत होती, सैन्य कमी पडत होतं जसं रशियाला पडते ना आता. आपली काय भरती करायला लागली तसे त्यावेळेला आमच्या गावोगावी यायचे आणि जी जवान पोरं आहेत त्यांना पकडून न्यायचे, बळस न्यायचे आणि सैनिकामध्ये भरती करायला सांगायचे. आमची पिछेहाट होत होती. परंतु त्यावेळेचे शाहीर आमच्या सैन्याला देशातल्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, बळ देण्यासाठी जसे पोवाडा गात होते ना तसे त्यावेळेला या शिवरायांचे शाहीर पोवाडा गायला लागले. त्या 1962 साली आमच्या शाहिरांनं आमच्या रयतेला उमेद देण्यासाठी, आधार देण्यासाठी पोवाडा गायला आणि आमच्यामध्ये जोश निर्माण व्हावा म्हणून आमचे शाहीर ओरडू लागले. हिमालयाच्या सरहद्दीवर नेफा गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुणवीरांनो भारत आपला टेकवा, लालचिनी पिटवा. म्हणजे शाहिरांनी पोवाडे गायले, लोकांमध्ये जागृती झाली, पोरं सैन्यामध्ये भरती व्हायला लागली आणि मग कुठंतरी आपल्या देशाची इज्जत थोडी वाचली. आणि तसाच शिवरायांचे हे गुणगान गाण्यासाठी सगळे शाहीर पोवाडे गायला लागले. ह्या गावात पोवाडा, त्या गावात सकाळ शाहीर शिवरायांच्या वाड्या पुढं आला आणि शिवरायांचे सगळे गुणगान करू लागला. सह्याद्रीच्या कडे कपारीतून नादा अजून घुमती, अशीच असती माता आमची. म्हणजे सगळे पोवाड्यात रचून त्या शाहीरच्या वाड्यापुढं पोवाडा गायला लागला. आणि तो पोवाडा, ते सगळं गुणगान आणि ती सगळी वार्ता सईबाईंना कळली होती. सईबाई कोण? शिवरायांची पत्नी, बरोबर. सईबाईंना कळली आणि सईबाईंना मग एकांतामध्ये राजांना विचारलं, राज एवढी सुंदर स्त्री, एवढी सुंदर सुभेदाराची सून तुम्ही पाहिली, तुमच्या तावडीत आली होती, तुमच्या सरदारानं नजराणा म्हणून आणला, मग तुम्हाला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही? तुमच्या मनामध्ये काहीच वाटलं नाही? तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण झाली नाही, असूया निर्माण झाली नाही? त्यावेळेला शिवाजी म्हणले, सई, सौंदर्य काही शरीरावर नसतं. सौंदर्य हे शरीराचं सामर्थ्य नसतं. मन, तिच्यातलं मन, मनातला उद्वेग, मनातल्या भावना याच्यावर प्रेम असतं. प्रेम काही शरीरावर नसतं, मनावर असतं. प्रेम भावनेवर नसतं, प्रेम सत्यावर असतं.
आणि सत्य हे होतं का ती कुणाची तरी सून होती, कुणाची तरी बायको होती आणि तिच्याकडं मी बहिणीच्या नजरेशिवाय पाहूच शकत नव्हतो असं सईबाईला शिवाजी म्हणाले. मला सांगा, आजकाल एखादा राजा, एखादा असा, आणि मग शिवरायांचा जय जयकार म्हणून होतो, आपल्या राज्यात होतो, परराज्यात होतो. जाऊ द्या, बराच वेळ झाला आहे, तुम्हाला कंटाळा आला का? नाही ना? मग तुम्हाला शेवटचं एकच उदाहरण सांगतो. संत ज्ञानेश्वर, आता शिवाजीवर अजून शिवाजी बरंच आहे, पण तुम्हाला ज्ञानेश्वर का सांगायचं आहे? तुम्हाला असं वाटतं आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, आमच्या घरी गरिबी आहे, आम्हाला खायला अन्न नाही, असं वाटतं ना तुम्हाला? बऱ्याच वेळेला वाटतं आम्हाला शिक्षणाला पैसे नाही, आमची गरिबी नाही. मला सांगा, ज्ञानेश्वरांची काय हालत होती? बालपणी सगळ्या भावंडांना वाऱ्यावर सोडून धर्ममार्तंडांनी त्याच्या माता पित्यांना काय घ्यायला लावलं? जलसमाधी घ्यायला लावली. मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोण वाली होता? 14 वर्षाचा थोरला भाऊ, 9 वर्षाची चिमुरडी मुक्ताई. त्यांना बहिष्कृत केलं होतं, वाळीत टाकलं होतं धर्ममार्तंडांनी, आणि त्यांना कुणी पीठसुद्धा वाढत नव्हतं, माधुकरी वाढत नव्हतं. ते ज्ञानदेव पळत पळत इकडे तिकडे फिरायचे, आणि त्यांनी मिळालेली माधुकरीसुद्धा विसोबा खेतर नावाच्या ब्राह्मणानं एक दिवस माधुकरी त्याला विचारलं, माधुकरी पाहिली, मातीमध्ये मिसळून दिली. ज्ञानेश्वर रडवेला झाला, तहान लागले होते, नदीच्या पात्रामध्ये उतरला, इंद्रायणीच्या पात्रामध्ये पाणी प्यायला उतरला. पाण्याने तरी या शरीराची तहान भागवावी म्हणून इंद्रायणीमध्ये गेला. विसोबा मागं आला, त्याने त्याच्या पेटामध्ये लात मारली, चिखलामध्ये पाडला. ज्ञानेश्वरांनी विचारलं, काका का मारतायत? त्यावेळेला विसोबा म्हणले, संन्यासाच्या कार्ट्या इंद्रायणी बाटवतोस असं म्हणून त्याला मारत मारत नदीपात्रातून बाहेर काढलं. ज्ञानेश्वर हमसत गेले आणि आवेगानं झटक्यामध्ये आपल्या कुटीमध्ये शिरले. कुटीचा दरवाजा बंद केला, ताटी बंद केली. 9 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईनं पाहिलं आणि धावत आली. अरे दादा ताटी का बंद केली? ताटी उघड. तुम्हाला माहिती आहे ताटीच्या मग माहिती आहेत का? नाही, कुणाला माहिती नाही? त्यानं ताटी उघड. दरवाजा का बंद केला? ताटी उघड. ज्ञानेश्वर काही बोलेना म्हणल्यावर मुक्ताईनं फटीमधून पाहिलं. ज्ञानेश्वरांच्या खगडी कपडे चिखलानं माखली होती, आणि त्याला मुक्ताई म्हणली, अरे दादा तुझ्या कपड्याला चिखल काय झालं? ज्ञानेश्वर काहीच बोलेना. अरे दादा काय झालं सांग तरी मला. ती म्हणली, काही नाही ग मुक्ते. ज्ञानेश्वर म्हणला, काही नाही ग मुक्ते, इंद्रायणीच्या नदीमध्ये पाणी प्यायला उतरलो आणि पाय घसरून पडलो चिखलामध्ये. त्यानं सांगितलं नाही, परंतु त्याच्या बोलण्यातला अर्धव मुक्ताईनं ओळखलं. काहीतरी झालंय दादा, सांग, माझी शपथ म्हणल्यावर त्यानं सांगितलं, काही नाही ग मुक्ते, इंद्रायणीमध्ये पाणी प्यायला उतरलो आणि त्या विसोबा काकानं मला पाणी पिऊन दिलं नाही, चिखलामध्ये पाडलं, मारत आणलं, असा माझा काय गुन्हा होता? मग मुक्ताई म्हणले, अरे जाऊ दे ना दादा, दार उघड, मी तुझी कपडे धुते. त्यावेळेला मला सांगा, तुमच्यातली एखादी मुक्ताई असती आणि तुमच्या भावाला जर एखादं मारलं असतं, चिखलात पाडलं असतं, तर तुम्ही म्हणले असते, चल रे निवृत्ती दादा, सोपान दादा, चल आपण त्या विसोबाचं पॅकाट मोडू. तुमच्यातली नक्की म्हणली असती, पण ती आदिमाया शक्तीचा अवतार होती, ज्ञानी होती, गुणी होती. ती म्हणली, अरे मग दादा जाऊ दे ना, दार उघड, मी तुझी कपडे धुते. ज्ञानेश्वरला काही कळे ना, याला काही वाटलं नाही. ज्ञानेश्वर दार उघडे ना, बऱ्याच वेळा म्हटलं तरी दार उघडे ना म्हणल्यावर मुक्ताईनं आलाप केला. ज्ञानाचा म्हणा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय आत्ता बरं का, ह्या तरी सगळ्या मुली मला वाटलं 100% म्हणल्या. मी कॉलेजला जर असं म्हणायला सांगितलं ना, त्या मुली नुसत्याच गालात असतात काही. आता मी कुठं त्यांना मुन्नीमातजा मुली म्हणायला सांगतोय. अभंग एखादा चांगला तोंडामध्ये आला, शरीरामध्ये भिनला, देव आपल्याला चांगली बुद्धी देईल, शरीरामध्ये चांगलं भिनल, चांगलं वागाल, आयुष्य चांगलं होईल. सखा माझा ज्ञानेश्वर, अरे माझा भाऊ ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर आहे तू, ज्ञानाचा समुद्र आहे दादा. आणि मला सांग दादा, समुद्रामध्ये जर एखाद्यानं दगड मारला काय होतं? थोडंसं पाणी उडतं, तरंग उठतात, आणि ते तरंग थोड्या वेळाने शांत होतात. आणि तू तर ज्ञानाचा सागर आहेस, जाऊ दे ना, सोड दादा दार उघड.
तरीही ज्ञानदेव दार उघडेना, तरीही ज्ञानदेव बऱ्याच वेळा सांगून दार उघडेना म्हटल्यावर मग मुक्ताईनं आलाप केला, आलाप इतका केला 42 अभंग जे ताटीचे आहेत ना ते अभंग मुक्ताईच्या तोंडून निघाले. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा अवघे विश्व झाले वन्नी, तेव्हा संते व्हावे पाणी रागर श्वास वडा तोरा आपण तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असे 42 अभंग 42 प्रकारे विनवणी केली. ज्ञानदेव कपाट मोरे राहून ऐकत होते. अरे 9 वर्षाची चिमुरडी मुक्ती, 9 वर्षाची चिमुरडी मुक्तीच्या तोंडातून किती तत्त्वज्ञान मला ऐकायला मिळाले. ज्ञानेश्वराची जागृती झाली त्या फक्त 9 वर्षाच्या मुक्ताईनं केली. आणि मग त्या 9 वर्षाच्या मुक्ताईचे त्यानं ऐकलं, विचार ऐकले, तिचं बोलणं ऐकलं, ते ताटीचे अभंग ऐकले आणि तो खटकन मागं वळला. दरवाजा उघडला आणि मुक्ताई आत शिरली तर छातीशी कवटाळलं. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. आपला जन्म कशासाठी आहे? जगाला ज्ञान देण्यासाठी आहे. आणि ती उमेद मुक्ताईनं दिली. म्हणून त्याने 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. 16व्या वर्षी पूर्ण झाली. आणि मग म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या प्रस्तावनेमध्ये लिहिलं आहे 13व्या वर्षी, 16व्या वर्षी, 9व्या वर्षी मुक्ताईनं एवढी निर्मिती केली. ह्या वयामध्येच तुमच्या डोक्यामध्ये एखादा अभंग घुसला ना, एक अभंग घुसवा, ह्या वयामध्ये तुम्ही अभंग पाठ होऊ शकतो, तुमच्या डोक्यामध्ये घुसू शकतं. तुमची पिढी फार हुशार आहे सर, आमच्या 70पेक्षा तुमची 40-50ची पिढी हुशार आहे. 40-50पेक्षा ही 12-17ची पिढी हुशार आहे. परंतु सर भानगड काय झाली, जरा जास्त हुशार आहे. जे चांगलं हिताचं ते डोक्यात घेत नाही आणि वाईट पटकन डोक्यात बसतं. म्हणून माझी विनंती आहे, वयाच्या 14व्या वर्षी शंभूराजांनी 4 ग्रंथ लिहिले, नखशिखा किंवा 4 ग्रंथ लिहिले. 14व्या वर्षी शंभूराजांनी, 9व्या वर्षी मुक्ताईनी, 13व्या वर्षी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी. सगळं ह्याच वयामध्ये तुमच्या डोक्यामध्ये हे अध्यात्म परमार्थ घुसलं पाहिजे. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळीकडे सामाजिक भडका उडाला आहे, आग लागली, वणवा पेटला आहे. ह्या वणव्यामध्ये कधी कोण होरपळल जाईल सांगता येत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एक तुम्ही याच्याशी संलग्न घ्या. आई आतमध्ये कामामध्ये व्यस्त आहे किंवा टी व्ही बघायत व्यस्त आहे आणि पोरगं त्रास देते म्हणल्यावर आईनं त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला आहे आणि ते बाहेर बसले. आता आईन पोरगं सोडा, एक हरणी असते, हरणी आतमध्ये असते आणि तिचं पाडस बाहेर खेळत असतं, बागडत असतं. आणि ते हरण त्यावेळेस सगळीकडे वणवा लागला आहे, आग लागली ह्या डोंगराला सगळ्या बाजूनं. ती आग जवळ येत चालली. ती आग जवळ येणार आहे त्याच वेळेला त्या आगीतून एक वाघ जंगलामधून पळत आला. पळत तो वाघ हरणीच्या त्या पाडसाजवळ आला आणि त्यानं त्या हरणाचं पाडस पाहिलं. पाडस पाहिल्यावर त्यानं त्या हरणावर झडप घालून, आता आपल्याला शिकार मिळाली, उपाशी आग लागली, काही खायला मिळालं नाही, वाघाला आनंद झाला, वाघ झडप घालणार. तेवढ्यामध्ये त्या पाडसाकडे एका शिकाऱ्याचं लक्ष होतं. शिकाऱ्यानं झाडात चढून पाहिलं होतं हे पाडस, आता आपण याला बाण नेम मारू, त्याला नेम मारू, याची शिकार करू आणि आपला आजचा प्रश्न मिटेल. मला सांगा, सगळीकडून वणवाजवळ येतोय, सगळीकडून भडका उडाला आहे. तो शिकारी टपून आहे हरणाची शिकार करायला, तो वाघोबा खायला आला आहे. आणि मग ते पाडस कसं वाचणार आहे? काय विलाज आहे का याला? काय उपाय आहे का? वाचणार आहे का? सांगा कोणाला माहीत असलं. सर वाचलं असेल व्हॉट्सअपला कोणीतरी. इंटरनेट चांगलं आहे 50%, मोबाईल चांगला आहे 50%, मोबाईल वाईट आहे 50%. जे चांगलं तुम्ही घ्या, त्यातलं फक्त शैक्षणिक तेवढंच बघा, बाकीचं काही बघू नका. मेंटल होतात एक पोरगं मोबाईल बघून पागल झालं, मेंटल झालं आणि सगळं टपजी करायला लागलं. 40 लाख रुपये खर्च झाले आणि ते हरिपाठात आलं. मी ती स्टोरी सांगतो, माझ्या दुसऱ्या भाषणात ते यूट्यूबला पाठवलं, पोरांना व्हायरल करा. पण कसं वाचल सांगा? प्रश्न मोठा बिकट आहे, सामाजिक वणवा पसरला आहे, समाजातून सगळीकडे अत्याचार, अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार आणि सगळं समाजामध्ये नष्ट होणार आहे. कुणाची शिकार होईल माहीत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये समाज कसा वाचणार आहे? हे पोरं कशी वाचणार आहेत? ते पाडस कसं वाचणार आहे? काय होऊ शकतं? वाचू शकतंय का? ते हरणीचं पाडस वाचू शकतं का? नाही वाचू शकत ना, बरोबर? वाचू शकतं. कसं? त्यावेळेस सृष्टीचा चमत्कार झाला. सृष्टीचा चमत्कार झाला, निसर्गाचा वरचा एक रिवाज असतो, तो चमत्कार झाला तरच. तो एक चमत्कार झाला. सोसाट्याचा वारा सुटला,
वारा सुटला, वादळ वारा सुटला, विजा कडकडायला लागल्या आणि विजा ज्यावेळेस कडकडायला लागल्या एक वीज कडाडली. एक वीज जशी कडाडली पावसाची अगोदर वीज कडाडते ना, ती वीज कडाडली त्यावेळेला तो शिकारी नेम धरला होता, त्याचा व्हायबल झाला, त्याचा बाण त्या मुलाच्यापासून व्हायबल झाला आणि नेमका तो वाघ येत होता ना, त्या वाघावर बाण बसला, वाघ ठार झाला. आणि वीज जशी कडाडली ना, तशी कडाडली पावसाच्या अगोदर वीज, तशी ती वीज त्या शिकाऱ्यावर पडली, शिकारी खलास झाला. आणि शिकारी खलास झाल्यावर विजेच्या नंतर पाऊस सुरू झाला. आणि पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ती जवळ येणारी आग अख्खी विझून गेली. आहे का नाही सोल्युशन? मग ही आग कुठली आहे? हा पाऊस कुठला आहे? हा वाघ कुठला आहे? हा शिकारी कुठला आहे? सामाजिक प्रतीक कोणतं आहे याच्यात? प्रश्न माझा तो नाही, शिकारी प्रश्न सुटला. पण सध्या सामाजिक वणवा भडकला आहे. समाजामध्ये सगळीकडे आग लागले, माय भगिनींची लेकी बाळींची इज्जत लुटली जाते, अनाचार दुराचार अत्याचार अन्याय होतोय, किंवा कुणी गरिबाचा वाली नाही, सगळीकडे भ्रष्टाचार अनाचार दुराचार बोकाळला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही नवीन पिढी लहान बाळं कशी वाचणार आहेत? काय विलाज आहे याला? काय विलाज आहे का? आहे विलाज याला, आहे विलाज. पण तुम्ही ऐकताय ना, नुसतं ऐकू नका. नुसतं कानाने ऐकून नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं नको. ऐकताय ना तुम्ही? ऐकणार आहे का? याला विलाज आहे. कसा? सगळीकडे जो वणवा भडकला आहे ना, हा सगळीकडे वणवा भडकला आहे, अन्याय अत्याचार दुराचार याचा जो वणवा आहे ना, तो वणवा म्हणजे तो वणवा विझण्यासाठी ज्यावेळेस परमार्थाचा वारा सुटेल, अध्यात्माची वीज कडाडेल आणि संस्काराचा पाऊस तुमच्यावर कोसळेल, त्यावेळेला तुमच्यातला प्रत्येकजण गुणी ज्ञानी सदाचारी सुविचारी होईल आणि या पुढल्या पिढीमध्ये अन्याय अत्याचार होणार नाही, सुसंस्कारी होईल. एवढाच विलाज आहे. पटलं का? काय सांगितलं मी? परमार्थाचा वारा सुटेल, अध्यात्माची वीज कडाडेल आणि मग त्यानंतर संस्काराचा पाऊस म्हणजे संस्कारी पिढी तयार होईल. त्यासाठी सर तुम्ही एक करा. तुम्ही दूध घेता का? दूध घरी दूध घेता ना? मग दुधावाला आपल्याला 1 लिटरची 2 मापं देतो. दुधावाला आपल्याला 1 लिटरची 2 मापं देतो. घेता पाहिलं ना तुम्ही? ज्या वेळेला ते 2 मापं आपण बघत असतो, हा फुल देतोय का? तो फुलं देतो. तो 2 मापं फुल देतो. तरीही ती 2 मापं संपल्यानंतर तो थोडंसं वरचं टाकतो आणि ते जर वरचं जास्त टाकलं ना, तर मग आपल्याला समाधान वाटतं. अरे आज त्याने चांगलं दिलं आहे. मग सर तुम्ही शिकवताय, तुम्हाला पगार मिळतो, त्या पगाराचं तुम्ही शिकवताय, पण एक वरचं संस्काराचं माप ह्या पिढीवर जर तुम्ही टाकाल एक्स्ट्रा, तरच ही पिढी उजरणार आहे आणि पुढं टिकणार आहे. मित्रांनो, एक जागतिक शास्त्रज्ञ आहे, जागतिक तत्ववेत्याचं भविष्य आहे. मागं कोरोना आला होता, लाखो लोक मेले. त्यापूर्वी भोपाळला एक वायू दुर्घटना झाली होती, कोट्यावधी लोक अपंग झाले. माहीत आहे का तुम्हाला नसेल माहिती. भोपाळ दुर्घटना माहीत आहे? आजही ती लोक अपंग अवस्थेत आहेत. तसा निसर्गाचा नियम असतो. आपण खाली कितीही केलं तरी वरून हिशेब जमा खर्च बरोबर होत असतो. आणि तो जमा खर्च असा होणार आहे, त्यात जागतिक भविष्यवेत्याचं एक भविष्य आहे. अजून काही दिवसानंतर 10-20 वर्षानं 30 वर्षानं पुढल्या काळात कलियुगाच्या अंतापर्यंत, कलियुगाच्या याच्या आरंभामध्येच काय होणार आहे? असं काय होणार आहे? कोरोनापेक्षाही भयंकर अशी एक घटना घडणार आहे. असा एक वायू घटना सुटणार आहे. असा एक जागतिक युद्धामध्ये असा एक वायू टाकला जाणार आहे. आणि त्या वायूमध्ये आपल्या देशातली अर्धी लोक, 140 कोटीपैकी 70 कोटी लोक अपंग होणार आहेत किंवा मरणार आहेत. असं जागतिक भविष्यवेत्याचा अंदाज आहे. आणि त्यातून कोण वाचणार आहेत? वरला निकाल बरं का. आता पाऊस जसा पडला ना, वरला निकाल असा आहे, जो कोणी चांगला वागेल, जो कोणी दुसऱ्याला मदत करेल, जो वाईट वागेल तो त्याच्यात संपेल. जो चांगला वागेल आयुष्यामध्ये, संतांचे विचार घेईल, शिवरायांचे विचार घेईल, जगामध्ये जो चांगला वागेल, सदाचारानं वागेल, तो त्याच्यात टिकणार आहे. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. किती वर्ष? आता मी काही कॉलेजला गेलो ना, पॉलिटेक्निकला, माझ्या ड्रेस बघून पहिल्या मोठ्या मुली तर नुसत्या गालात असतात. काय यांनी आणायचा वक्ता तर एखादा हिरो आणायचा.
हिरो काय तुम्हाला डान्स शिकवेल, पण मी तुम्हाला जगण्याची कला. मला 4 नातवंड आहेत. माझी नातवंड 8वीपर्यंत आहेत. 8वीपर्यंत आम्ही त्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या काळामध्ये आम्ही स्वतः त्यांच्याकडे हरिपाठ करून घेतला तिघांचा. माझ्या 3रीच्या नातीचा पूर्ण हरिपाठ यूट्यूब चॅनलला आहे. आत्ता माझी नाती 6वीला होती. एक भगवद्गीतेवर स्पर्धा होती 70 मार्काची, 15 ते 21 वयोगटातली, आणि तिचं वय होतं 11 वर्ष. पण आम्ही कोरोनाच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, हरिपाठ सगळं वाचत त्यांना पोरांना ऐकवायचो. आणि त्यावेळेला तिच्या डोक्यात बसलं होतं. तिच्या बापानं आम्ही तिची इतकी तयारी करून घेतली होती. 11 वर्षाच्या मुलीला प्रवेश मिळत नव्हता. वयाची अट होती 15वी म्हणजे 10वी ते TYपर्यंत. परंतु तिला घेतल्यानंतर आम्ही म्हटलं जाऊ द्या, काय होईल ते होईल. त्यांनी बळजबरीने घेतलं. आणि मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्याच वर्षी कोरेगाव भीमाला स्पर्धा झाली. 200 स्पर्धकानं BA-BSCच्या स्पर्धकानं भाग घेतला होता. आणि त्या स्पर्धेमध्ये माझ्या नातीचा 70 पैकी 58 मार्क पडून पहिला नंबर आला. TYच्या मुलालाही 47च्या वर मार्क नव्हती. 6वीतली मुलगी 7,000 बक्षीस सर्टिफिकेट मिळालं आध्यात्मिकाचं. मग तुम्हाला संस्काराचा पाऊस. तुम्ही 2 अभंग पाठ करा, चांगलं वागा, आईवडिलांचा मान राखा, शिक्षक सांगाल तसं अभ्यास करा. शिकून सवरूनच मोठा होऊ शकतो. मला वाटलं त्या पहिलवानला कंटाळा आला आहे म्हणून मी थांबतो. बस थांबताना जाता एवढं सांगतो, जाता पहिलवान एवढं सांगतो, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, श्री गुरुदत्ताला, या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल. बस. जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर ह्या जगाला कोण प्रकाश देईल. त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. Yes.